बुल्ढाना स्थित कृषि विज्ञान केंद्र द्वारा जिले के किसानों और आम प्रेमियों के लिए आज एक दिवसीय भव्य आम महोत्सव का आयोजन किया गया। इस दौरान कुलगुरु डॉक्टर शरद खड़ाक ने कहा कि देसी आम की किस्में अब लुप्त होने की कगार पर है, इसीलिए इन किस्मों को इकट्ठा कर संरक्षित करने की दिशा में प्रयास किए जाएंगे। इस महोत्सव का उद्देश्य था कि किसानों को अपने खेतों में आम की खेती के लिए प्रोत्साहन मिले और विभिन्न आम की किस्मों को पहचान भी मिले। इस आम महोत्सव और प्रदर्शनी में केसर, पायरी, लंगड़ा, नीलम, राजपुरी, मलिका, रत्ना, तोतापुरी, हापुस, दशहरी, आम्रपाली और देसी गायरान सहित कुल 20 किस्मों के आमों के साथ 35 आम उत्पादक किसानों ने भाग लिया। माझ्या शेतामध्ये मी 20 वर्षापूर्वी केशर आंब्याची झाडे लावली 200। त्याच्यानंतर आम्ही त्याच्यापासून कलम रोपे तयार केली। आता 6 वर्षाच्या अगोदर मी परत झाडे लावली। हायड्रेनसिटी 14x5 अंतराने मी ते बाग लागवड केली। त्याच्यामध्ये 3 एकर मध्ये माझे झाडे म्हणजे 1 एकरी 600 झाडे आणि 3 एकर मध्ये माझे 1800 झाडे लावलेली। त्याच्यापासून आम्हाला उत्पन्न खूप चांगलं भेटतं आणि म्हणजे याचा हायड्रेनसिटी प्लॅन लावण्यामागचं कारण असं की ते झाड मोठाले होत नाही। त्याला हवेमुळे याच्यामुळे जून जुलै म्हणजे मे जून मध्ये खूप हवा येते, वादळ येतं, त्याच्यापासून आपली बचत होती। म्हणजे झाड छोटे असल्यामुळे त्याला हवे न येणं ते फळ खाली पडत नाही। माझ्याकडे 20 एकर बागायती शेती आहे। त्यामध्ये 2 एकर घनपद्धतीत आंबा लावलेला आहे। 2 एकरात 1000 झाड। आंब्याची कंडिशन आजच्या मार्केटला चांगली आहे आणि चांगले पैसे मिळत आहेत। बाकी 10 एकर डाळिंब आहे माझ्याकडे, पूर्ण टोटल फ्रूट आहे। आणि 5 एकरामध्ये नर्सरी सुद्धा आहे। नर्सरीमध्ये जवळजवळ 25 ते 30 व्हरायटी आंब्याचे माझ्याकडे उपलब्ध आहेत। ज्याला जी लागेल ती त्याला मिळेल। नवीन माझ्या शेतावर तयार केलेला आहे गावरानमध्ये। याचं 1 किलोच्या पुढे वेट आहे। 1 किलो 30 ग्रॅम वेट आहे याचं सध्या। याला फळं चांगले लागतात, फळं तोडावं लागतात, आपल्याला जेवढी ठेवायची तेवढी ठेवावं लागतात। हे 1.5 वर्षाचं झाड आहे फक्त। एका झाडावर 15 किलो माल आहे, 15 फळं आहेत या झाडावर। आंबा हे पीक आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे। 1990 साली आंब्याची लागवड 40,000 हेक्टर होती। आज जवळजवळ 4.5 लाख हेक्टरवर आंब्याची लागवड झालेली आहे। आणि विशेष म्हणजे केशर, हापूस, पायरी, नंतर ही जे वाण आहेत हे सगळ्यात जास्त केशर मोठ्या प्रमाणात लागवड होते आहे। रसासाठी आंबा केशरचा सगळ्यात चांगला आहे। आणि विशेष म्हणजे आंब्याला जागतिक बाजारपेठेमध्ये सुद्धा भारताच्या आंब्याला खूप मागणी आहे। जवळजवळ जगाच्या 56% आंबा हा भारतात तयार होतो। आता आंब्यामध्ये आपण पहिलं जे अंतर होतं 10 बाय 10 सेंटीमीटर 10 मीटरचं अंतर होतं, म्हणजे गुंठ्याला एक आंबा एक बसला लागायचं। नंतर दुसरं रिकमेंडेशन आलं 5 बाय 5 मीटरवर। 5 बाय 5 मीटरवर साधारण 400 आंबे हेक्टरी बसतात त्याच्यामध्ये, म्हणजे 180 आंबे एकरी बसतात त्याच्यामध्ये। दरवर्षीप्रमाणे कृषी विज्ञान केंद्राचा हा एक अभिनव उपक्रम आहे। यावर्षी आपलं आंबा महोत्सवाचं हे सलग 4थं वर्ष आहे आणि या महोत्सवाचा उद्देश जो आहे तो बुलढाणा जिल्ह्यातील जे स्थानिक आंबे आहेत त्यांना प्रोत्साहन भेटावं आणि स्थानिक आंब्यांची कुठेतरी ओळख निर्माण व्हावी। आणि अलीकडच्या काळामध्ये निर्यात आंबा उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे आणि एकंदरीत आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं वातावरण बघता आंबा लागवडीसाठी अतिशय पूरक असं वातावरण आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आंबा लागवडीकडे वळावं आणि वेगवेगळ्या स्थानिक जातींचं संवर्धन करावं, हा याचा मागचा एक उदात्त हेतू आहे। त्याचप्रमाणे आंब्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रक्रिया करून पदार्थ बनवले जातात ते सुद्धा या प्रदर्शनीमध्ये आपण ठेवतो आणि त्यामधून आंब्याचं जे प्रक्रिया उद्योग जो आहे तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे। शेतकऱ्यांना या सर्व गोष्टींची माहिती व्हावी या उद्देशाने आपण हा कार्यक्रमाचं आवर्जून आयोजन करत असतो।